हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर आमच्या इथे हळद असल्यामुळे तर आम्ही जाणार आहोत लॉन्सला. तर लॉन्सला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पाहू शकतायत तुम्ही हळदीचं थोडीशी धावपळ चालू आहे आमची. आणि पाहुणे रावळे येण्याची वाट पाहत होतो, त्याच्यामुळे थोड्या आम्हाला वेळ झाला. तर त्याच्यानंतरून मग दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर तर मग देवक आणण्याचा कार्यक्रम आमच्या इथे असतो. प्रत्येक लग्नामध्ये असतो, प्रत्येक गावागावाची पद्धत असते. तर आमच्या इथे तर ही माझी गुलाबी साडीवाली जी दिसती आहे तर ही आहे माझी सगळ्यात लहानी मावशी. आणि ती खूप म्हणजे घरी दारी तिचा आरडावारडा चालूच असतं. थोडं जरी चुकलं तर मोठ्याने आवाज देऊन सांगते. आणि ती माझी मावशी लाडकी आहे आमची सर्वांची. आणि तर देवक आणण्याचा कार्यक्रम चालू आहे आमचा. तर पाहू शकताय तुम्ही आता आपल्याला लग्नाला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग म्हणजे तयारी चालू आहे. आदल्या हळदी लागल्याच्या नंतर लग्नाच्या दिवशी हे आपण देवक आणत आहोत. तर हा आपला ब्लॉग आहे. आणि आमच्या इथे तुळजाभवानी मंदिर जे आहे तर अगदी छोटंसं आहे पण खूप प्रसिद्ध आहे. आम्ही त्या मंदिराच्या परिसरामध्येच राहिला आहेत. आणि आमच्या इथे तुळजाभवानी मंदिर असल्यामुळे तर आम्ही देवक तुळजाभवानी ह्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत. तर त्याच्यानंतर मग आम्हाला लग्नाला जायची सकाळी थोडी घाई होती. आणि हळद लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे देवक आणत असतात. तर पाहू शकताय तुम्ही. आणि देवक वगैरे झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत लॉन्सला आणि लग्नाची तयारी वगैरे तिथं करण्यासाठी. तर पाहू शकताय तुम्ही. तर आम्ही जाणार आहोत आता सध्या लॉन्सवर. आणि हे हळदीचं जे आहे तर माझ्याकडून थोडा मागे पुढे झालेला आहे थोडासा व्हिडिओ टाकताना. तर असू द्या, काही अडचण नाही, थोडं सांभाळून घ्या. तर मी पण थोडी नवीन एकदा सवयी लागता मला पण लागणार आहे. पण आता चला थोडंफार होणारच आहे, नवीन असल्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होणारच आहे. तर हे चालू आहे. आम्ही लॉन्सवर पोहोचलेलो आहोत. आणि आमच्या इथला आम्ही म्हणजे आम्हाला काय एवढा परफेक्ट डान्स वगैरे काही जमत नाही आहे, पण आम्ही तसंच वाकडा तिकडा थोडासा करत आहोत. क्योंकि लग्नामध्ये नाचणं हे थोडंसं चला 5 पाऊल थोडंसं नाचणं म्हणजे बरं असतं. तर ते महादेवापासूनच आलेली आहे वरात काढणं म्हणजे. आणि नवरदेवापाशी नाचणं म्हणजे मुलं वगैरे खूप डान्स चालू होता, पण आमचा लेडीजचाच डान्स घेतलेला होता. तर तुम्ही पाहू शकतायत आमचा वाकडा तिकडा डान्स. आवडल्यास लाईक शेअर करा. आणि चला असू द्या, काही अडचण नाही. वाकडं तिकडं सवयी आता काही आम्हाला नाचायची नाही आहे, पण नाचलं थोडं वाकडं तिकडं. तर चला काही अडचण नाही, सांभाळून घ्या आम्हाला.
तर लग्न वगैरे लागलं. त्याच्यानंतरून मग आमचा विचार, मिस्टर बोलत होते की पाहुणे रावळे सगळे निघून गेले आणि आमच्या थोड्याशा गप्पा चालू होत्या. आणि त्याच्यानंतरून 1 तासभरासाठी पावसाने पण हजेरी लावलेली होती लग्नाच्या दिवशी. आणि दुसरी गोष्ट असं होतं की आमचे पाहुणे जे होते तर खूप लांबून येणारे होते. 4 ते 5 तासाचा प्रवास असल्यामुळे आमचे पाहुणे हळदीलाच आलेले होते, खूप थकून गेलेले होते. आणि आमच्या गावाकडे नेमकी माझ्या भाषेचं लग्न असल्यामुळे पटकन गेले ते, कारण त्यांना तिथलं पण लग्न म्हणजे लग्नासाठी त्यांना अर्जंट जाण्याची आवश्यकता होती. त्याच्यामुळं इथलं लग्न करून ते गावी गेले. त्याच्यानंतरून ह्या ज्या आहेत ताईन त्या, तर ह्या नवरीकडच्या आहेत. तर आम्ही व्हिडिओ काढत होतो तर त्या ताईन त्या आल्या, तर म्हणे ओळख निघाली. तर म्हटलं चला. मग त्याच्यानंतरून हा जो आहे तर हा माझा सगळ्यात लहान लाडका नगिना आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.